आणि आता बातमी जुन्नरमधली. जुन्नरमधील उमरज येथील हाडवळा नामे शिवारात वस्तीमध्ये राहणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झालाय. खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी या चिमुकल्या मुलाची रुग्णालयात भेट घेऊन तातडीनं उपचार करण्याच्या सूचना दिल्यात. तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मानवावरील बिबट्यांच्या हल्ल्यात विक्रमी वाढ झाली असून 2 वर्षात 27 जणांवर गंभीर हल्ले झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. डीजी फॉरेस्ट यांनी महाराष्ट्र सरकारकडे हा प्रस्ताव मागितला. वन विभागानं हा प्रस्ताव खरं तर महाराष्ट्र सरकारला मागच्या अधिवेशन काळात सादर केला. परंतु कदाचित महाराष्ट्र सरकार किंवा सरकारमध्ये सामील असलेले पक्ष सध्या निवडणूक आणि उमेदवारी आणि जागा वाटप याच्यात जास्त कदाचित व्यस्त असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत असलेला हा प्रस्ताव अजून केंद्राकडे पाठवायला वेळ मिळालेला दिसत नाही आणि हा प्रस्ताव अजून पाठवलेला नाही. मी आजही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली की हा प्रस्ताव तातडीनं पाठवावा.